नमस्कार मंडळी, हाच की तो कढीपत्ता जो खूप बहुगुणी आहे। आपल्या डोक्याच्या केसांपासून पायाच्या नखापर्यंत संपूर्ण शरीरासाठी खूप फायदेशीर आहे। आपण खूप हौशीने जेवण बनवताना फोडणीत कढीपत्ता घालतो, पण जेवायला बसलो की सर्वात आधी त्या कढीपत्त्याला काढून बाजूला ठेवतो। पण आज आपण कढीपत्त्यापासून 2 महिने टिकणारी अशी मस्त खमंग रेसिपी करतोय, ज्याने कढीपत्ता खाल्ला जाईल आणि कढीपत्ता बाहेर काढून ठेवणं सगळ्यांनाच अशक्य होईल। चला तर मग सुरुवात करूया। सर्वप्रथम एका कढईमध्ये पाव चमचा तेल घ्यायचं। त्यानंतर यामध्ये 2 टेबलस्पून पांढरी उडदाची डाळ घालायची आहे। डाळ इथे धुवून मी घेतलेली नाहीये, फक्त ओलसर कापडाने स्वच्छ पुसून घेतलीये। कीटकनाशक पावडर वगैरे लावलेले असेल तर डाळ धुवून एका कॉटनच्या कापडावर संपूर्ण वाळवून मग तुम्ही वापरू शकतात। आता ही डाळ मंद आचेवरती छान अशी तांबूस होईपर्यंत, खमंग होईपर्यंत भाजून घ्यायची। भाजत असताना एका गोष्टीची काळजी घ्यायची की डाळ तांबूस व्हायला हवी, पण खूप ब्राऊन होऊन करपायला नको आणि हिचा कच्चापणाही जायला हवा, म्हणून मंद आचेवर भाजायची। इथे पाहू शकतात डाळ छान मी मंद आचेवर भाजली, हलकीशी तांबूस रंगावर भाजली गेलेली आहे। खूप ब्राऊन करायची नाही। एका ताटामध्ये काढून घेते। त्यानंतर त्याच कढईमध्ये परत पाव चमचा तेल घालायचंय आणि यामध्ये 1/4 कप म्हणजेच पाव कप आपल्याला डाळवं घालायचंय। डाळवं, डाळ्या किंवा भाजलेल्या फुटाण्यांची डाळ आपण याला म्हणतो। मंद आचेवर यांना सुद्धा हलका सुगंध येईपर्यंत आणि तांबूस होईपर्यंत भाजून घ्यायचे। डाळवं भाजायला जास्त वेळ लागत नाही, कारण हे आधीच भाजलेले असतात। थोडेसे लालसर होईपर्यंत भाजले की याचा खमंगपणा वाढतो। डाळवं सुद्धा भाजून झालं। आता यामध्ये आपल्याला घालायचे पाव कप शेंगदाणे। माझे कच्चे शेंगदाणे संपलेले होते, म्हणून इथे भाजलेलेच मी पाव कप शेंगदाणे घेतलेले आहे। कच्चे शेंगदाणे तुम्ही वापरणार ना, तर सुरुवातीला शेंगदाणे पाव चमचा तेलामध्ये भाजा। त्यानंतर शेंगदाणे भाजत आले की डाळवं घाला आणि डाळवं थोडंसं भाजलं की मग 2 चमचे पांढरे तीळ घालायचे। आता माझ्याकडे असलेले शेंगदाणे आधीच भाजलेले होते, त्यांना फक्त गरम करण्याची गरज आहे, म्हणून मी पाव चमचा तेलात सुरुवातीला पाव कप डाळवं भाजलं, त्यानंतर पाव कप शेंगदाणे आणि 2 चमचे तीळ घातले। आता मी यांना व्यवस्थित थोडेसे मिनिटभर परतून घेते। शेंगदाणे ना तुम्ही साल न काढताच वापरा। आता माझ्याकडे पर्याय नाहीये, कच्चे शेंगदाणे संपले होते आणि हे भाजलेले शेंगदाणे त्याचे मी साल काढले, म्हणून तेच वापरलेले आहे। मिनिटभर मी तीळ आणि शेंगदाणे घालून सुद्धा छान परतून घेतलं। आता यामध्ये 1 टीस्पून जिरे घालायचे आणि त्यानंतर लसूण पाकळ्या। इथे मी 6 ते 7 मोठ्या आणि थोड्या जाड लसूण पाकळ्या घेतलाय। बारीक आणि लहान लसूण पाकळ्या असेल तर 10 ते 15 तुम्ही घेऊ शकतात। लसूण पाकळ्या आणि जिरं घातल्यानंतर सुद्धा मिनिटभर आपल्याला छान परतून घ्यायचंय, म्हणजे हे संपूर्ण साहित्य छान परतलं जातं, याचा खमंगपणा वाढतो, यातलं मॉइश्चर निघून जातं आणि पदार्थ 1.5-2 महिने टिकण्यास मदत होते। भाजून झाल्यानंतर काढून घेऊया। त्यानंतर सारख्याच कढईमध्ये आपल्याला पाव कप म्हणजेच 1/4 कप किसलेलं सुकं खोबरं सुद्धा हलक्या तांबूस रंगावर भाजून घ्यायचंय। खोबरं भाजताना तेल घालण्याची गरज नाही, खोबऱ्याला स्वतःच तेल असतं आणि कढईला सुद्धा थोडंफार तेल आहे, छान भाजलं जातं। खोबरं सुद्धा हलकं तांबूस झालंय, शेंगदाण्यासोबत काढून याला सुद्धा गार करूया। त्यानंतर आपण हा मोजून ठेवलेला 3 कप कढीपत्ता याला कढईत काढूया। कढीपत्ता मी रात्रीच स्वच्छ धुवून वाळवला होता आणि मगच याला काढून घेतलाय काड्यांपासून। ओला कढीपत्ता वापरायचा नाही, नाहीतर लवकर भाजला जात नाही। आता हा कढीपत्ता आपल्याला चांगला कुरकुरीत होईपर्यंत भाजायचा आहे। कढीपत्ता लवकर भाजला जावा म्हणून यामध्ये अर्धा चमचा तेल घालायचंय, म्हणजे संपूर्ण साहित्य मोजण्यासाठी तेलाच्या किटलीतल्या पळीने फक्त मला 1 पळीच तेल लागलंय। जास्त तेल वापरायचं नाही, नाहीतर पदार्थाला लवकर खवटवास येऊ शकतो। आता हा कढीपत्ता लो मीडियम फ्लेमवर आपण छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊया। मंडळी, आपण रोजच्या जेवणामध्ये कढीपत्त्याचं सेवन नियमित केल्याने आपली त्वचा तुकतुकीत आणि तजेलदार राहण्यास मदत होते। कढीपत्त्याचं सेवन केल्याने केस गळती आणि पांढरे केस या समस्या कमी होण्यास सुद्धा मदत होते। कढीपत्त्याचे नियमित सेवन केल्याने वजन नियंत्रित राहते, पोट सुद्धा साफ होण्यास खूप मदत होते। कढीपत्त्यामध्ये कॅल्शियम, लोह, झिंक यासारखे मिनरल मुबलक प्रमाणामध्ये आढळतात, जे शरीरातील रक्त वाढवतात। डायबिटीज नियंत्रित करण्यासाठी आहारात कढीपत्ता आवर्जून सेवन करावे। कढीपत्ता रक्तातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवतो, परिणामी हृदय स्वस्थ राहते।
कढीपत्त्यामध्ये असणारे व्हिटॅमिन ई डोळ्यांचे आरोग्य चांगले ठेवते, दृष्टी चांगली बनवते। त्याचसोबत आपल्याला पिंपल्स वगैरेचा सुद्धा त्रास होत असल्यास कढीपत्त्याचं नियमित सेवन केल्याने आपल्याला खूप कमी होतो हा त्रास, म्हणजे पिंपल्स येणं सुद्धा कमी होतं। तर असा हा बहुगुणी कढीपत्ता आपण आवर्जून खायलाच हवा। भाजीत फोडणीत घातला की तो खाल्ला जात नाही, म्हणून या पद्धतीने वेगवेगळे पदार्थ करून आपण खाऊ शकतो। कढीपत्ता इथे मी छान कुरकुरीत होईपर्यंत भाजला। तुम्ही आवाज ऐकला कसा खळखळ येत होता। एका ताटात काढून गार करायचा। संपूर्ण भाजलेलं साहित्य मी इथे छान गार करून घेतलं। कढीपत्त्याचा तुम्हाला मी आवाज ऐकवला तसा खळखळ आवाज येईपर्यंत कढीपत्ता छान भाजायचा। आता हे गार झालेलं साहित्य एका कोरड्या मिक्सरच्या भांड्यात काढायचं। सुरुवातीला शेंगदाणे, डाळवं, खोबरं वगैरे संपूर्ण मी काढून घेतलं। आता यामध्ये 2 मोठे चमचे लाल तिखट, चवीनुसार मीठ, अर्धा लहान चमचा आमचूर पावडर घातली आहे, ज्याने चव चटपटीत लागेल। हे लाल तिखट खूप चवीला तिखट नाहीये, रंग छान येतो, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात। आमचूर पावडर घातली आहे आणि चव बॅलन्स व्हावी, मस्त चटपटीत लागावी म्हणून अर्धा चमचा गूळ सुद्धा घातला। आता त्यानंतर हा भाजलेला कढीपत्ता आपल्याला घालायचा आहे। मी तुम्हाला दाखवलं मस्त कुरकुरीत झालेला आहे। गार झाल्यानंतरच चटणी वाटायची। आपण मस्त खमंग 1.5-2 महिने टिकणारी कढीपत्त्याची चटणी करतोय। मिक्सरला आता मिक्सर चालू बंद करत ऑन ऑफ करत रवाळ अशी ही चटणी वाटून घ्यायची, खूप बारीक करायची नाही। मंडळी इथे मी मस्त ही खमंग चटपटीत आंबट गोड तिखट चवीची कढीपत्ता चटणी वाटून घेतली आहे। अगदी मोकळी सुटसुटीत झाली आहे, अजिबात तेलकट चिकट झालेली नाही, पाहू शकतात। चटणी छान वाटून झालेली आहे। एका ताटामध्ये काढून थोडीशी गार करायची 5-10 मिनिटं, त्यानंतर कोरड्या भांड्यात भरून ठेवायची। आपण कितीही साहित्य गार करून चटणी केलेली असली तरी मिक्सरची हीट असते, त्यामुळे थोडंसं हे गरम होतं। लगेच तसंच भरून ठेवलं तर डब्यामध्ये मॉइश्चर धरून चटणी लवकर खराब होऊ शकते, म्हणून 5-10 मिनिटं गार करायची आणि मग भरायची, म्हणजे 1.5-2 महिना फ्रीज शिवाय ही छान टिकते। आता चटणी वाटताना काय झालं, खालचे शेंगदाणे वगैरे आणि खालचा कढीपत्ता लवकर वाटला गेला आणि वरचा कढीपत्ता वाटला जात नव्हता। आता तो वाटण्याच्या चक्करमध्ये खालचं खूप बारीक झालं असतं, म्हणून मी काय केलं, वरती जो कढीपत्ता वाटला जात नव्हता त्याला वेगळा प्लेटमध्ये काढला, खालची वाटली गेलेली चटणी ताटात काढून घेतली आणि तो काढलेला कढीपत्ता परत एकदा मिक्सरला बारीक केला। नंतरची जी खालची चटणी वाटून झाली होती तिला परत मिक्सरच्या भांड्यात घातलं आणि एकदा फिरवलं, म्हणजे संपूर्ण चटणी एकसारखी बारीक झालेली आहे। मस्त असा सुगंध येतोय मंडळी। आता ही चटणी एक 5-10 मिनिटं गार करते आणि मग आपण हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवू शकतो। दिसायला आणि चवीला ही चटणी खूप छान लागते। लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने खातील। याच पद्धतीने कढीपत्ता पोटात जाईल आणि कढीपत्त्याचे फायदे तर मी तुम्हाला सांगितलेच आहे। या पद्धतीने मी तुम्हाला वेगवेगळ्या चटणींच्या रेसिपी दाखवत असते। सगळ्या रेसिपींची लिंक ना डिस्क्रिप्शनमध्ये आहे। आत्ताच मी तुम्हाला स्त्रियांच्या भरपूर अशा आजारांवर रामबाण उपाय असणारी जवसाच्या चटणीची रेसिपी सुद्धा दाखवली आहे, ती सुद्धा सगळ्यांना खूप आवडली, तिची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये देते। ही चटणी खायची कशी, दह्यामध्ये मिक्स करून भाकरी सोबत खाऊ शकतात, तेल घालून भातासोबत चपाती सोबत खाऊ शकतात, तोंडी लावण्यासाठी घेऊ शकतात। इतकंच काय तर डोसा, आंबोळी, इडली या सगळ्या पदार्थांसोबत तुम्ही खाऊ शकतात। चवीला अप्रतिम लागते। रस्सा भाजी किंवा सुकी भाजी करताना 1 चमचा ही चटणी घातली ना तरीही चालते, भाजीची चव वाढेल आणि कढीपत्ता खाल्ला जाईल। तर तुम्ही सुद्धा ही बहुगुणी चविष्ट अशी चटणी नक्की करून ठेवा। कशी वाटली तुम्हाला आजची ही कढीपत्ता चटणीची रेसिपी मला कमेंट करून नक्की कळवा। रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा, रेसिपीची लिंक नातेवाईक मित्रमंडळीमध्ये शेअर करा। चॅनलवर नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या। परत भेटते अशाच एक छानशा चटपटीत रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।